हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर पहाटेचे वाजलेले आहेत 5:17. किचनमध्ये मी आलेली आहे आणि मुलाचा टिफिन बनवण्याची माझी तयारी सुरू झालेली आहे. तर आज मी माझं पहाटेचं ते दुपारपर्यंतचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. 5 महत्त्वाच्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक गृहिणीने शिकायलाच पाहिजेत. तर मग आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजचा व्हिडिओ जर 1% जरी युजफुल वाटला ना तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या समाजामध्ये गृहिणींना फार मान मिळत नाही याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील आणि खेदाची ही महत्त्वाची बाब आहे. कारण की गृहिणी देखील स्वतःची ज्यावेळेस मी गृहिणी आहे अशी ओळख करून देतात ना तर त्यावेळेस देखील त्या संकोचल्यासारख्या वाटतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी घरातच बसून आहे किंवा मी आर्थिक व्यवहार करायचा प्रयत्न करत नाही किंवा मी तसा काही हातभार देखील लावत नाही. अशा अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे गृहिणी स्वतःला गृहिणी म्हणून घेण्यास संकोचतात. तर या आणि बऱ्याचशा अशा गोष्टीवरून त्यांना टोमणे देखील ऐकावे लागतात. परंतु असे बोलणारे लोक विसरतात की एखाद्या दिवशी गृहिणीने सकाळी लवकर उठून तिची सर्व कामे वेळेवर केले नाहीत तर कदाचित तुम्हाला एक कप चहा देखील मिळणार नाही. टीव्ही समोर बसून चहा पित असताना या महिलांवर टीका करणे किंवा मग शिवीगाळ करणे खूप सोपे आहे. पण एक दिवस घरी गेल्यावर पीठ आणि डाळीचे भाव बघा, त्यावेळी तुम्हाला या गृहिणींची खरी किंमत समजते. बऱ्याच जणांची अशी मानसिकता असते की गृहिणी असणं म्हणजेच काही उपयोगाचं नाहीये. पण मला त्यांनाच असं सांगावंसं वाटतं की गृहिणी यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या दैनंदिन कामामध्ये त्या इतक्या व्यस्त असतात की त्यांना इतरत्र लक्ष देखील देता येत नाही. आज मी या गृहिणींबद्दल अशा महत्त्वाच्या 5 गोष्टी सांगणार आहेत की त्या फक्त गृहिणीला जमू शकतात आणि त्यामुळे गृहिणींना या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे बचत. तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी म्हणजेच 2016 हे वर्ष या रोजी सरकारने नोटबंदी जाहीर केली होती आणि त्यावेळेस जितक्या पण जुन्या नोटा आहेत त्या कालबाह्य करण्यास ठरवले होते. अशा वेळेस गृहिणींकडनं बेहिशोबी मालमत्ता मिळाली. यावरून हे लक्षात येतं की उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना पैसे जोडत या गृहिणी राहतात. याच पैशाने अनेक कुटुंबांना अनेक प्रसंगी आर्थिक संकटातून वाचवलेलं देखील आहे. घरातील कोणतीही वस्तू संपण्याच्या मार्गावर असली तरी ती खरेदी करण्यासाठी पैसे नसले की गृहिणी काही जुगाड लावून महिनाभर काही नवीन वस्तू येईपर्यंत टिकवून ठेवत असतात. यात त्यांचं खरं कौशल्य असतं. महत्त्वाची दुसरी गोष्ट गृहिणींबाबतची म्हणजे गोष्टींचा पुनर्वापर करणे. यासाठी सुरुवातीपासूनच गृहिणींनी मोठा ठेका धरण्यात आलेला आहे असं आपल्याला जाणवतं देखील आणि तो आत्तापर्यंत सुरू आहे. ते कसं तर बघा, घरामध्ये छोटे मोठे जे काचेच्या बॉटल्स असतात सॉस वगैरे किंवा मग इतर कुठल्याही बॉटल्स वगैरे असतात तर त्या न फेकता त्याचा उपयोग बाटल्यांमध्ये रोपटे लावण्यासाठी किंवा मग जुने कपडे वगैरे असतील तर त्याचा मॉप बनवण्यासाठी डस्टर बनवण्यासाठी केला जातो. इतकंच काय तर स्वयंपाकामध्ये देखील उरलेल्या चपात्यांपासून फ्रँकी तयार करण्यात येते तर भातापासून फ्राईड राईस तयार करण्यात येतो. असं केल्यामुळे होणाऱ्या अन्नाची नासाडी होण्यापासून ते थांबवत असतात. शिवाय जुन्या कपड्यांपासून मॉप डस्टर केल्यामुळे कपडे हे पुनर्वापरात येतात. शिवाय पैशाची बचत देखील इथे त्या करत असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मल्टीटास्किंग आणि हे एक असं कौशल्य आहे की हे कौशल्य कोणत्याही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपल्याला शिकायला मिळत नाही. पण यावर गृहिणींनी नक्कीच क्लास घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ती ज्या प्रकारे घरातील अनेक कामे वेळेवर अतिशय सुरळीतपणे सांभाळते आणि मल्टीटास्किंग आणि वेळेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे ती सांभाळत असते. जसं की सकाळी मुलांसाठी टिफिन तयार करून देणं, सर्वांचा नाश्ता तयार करणं, नवऱ्याला ऑफिसला पाठवणं, जेवण वेळेवर तयार करणं, मुलांना गृहपाठात मदत करताना रात्रीचं जेवण तयार करणं, टीव्ही पाहताना वाटाणे सोलणं किंवा लसूण सोलणं किंवा मग पीठ मळून ठेवणं यासारखी छोटी कामे त्या करत असतात. या काही अशा टिप्स आहेत ज्या व्यवस्थापन शाळाही शिकवू शकणार नाहीत आणि या ज्या गोष्टी आहेत या फक्त गृहिणींनाच जमतात. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बार्गेनिंग आणि व्यवस्थापन. बार्गेनिंग करण्यात गृहिणीचा कोणीही हात धरू शकत नाही.
महिला करत असलेल्या बार्गेनिंग्सवर आपण खूप साऱ्या मेम्स आणि रील्स देखील पाहिल्या असतील. कपड्यांच्या दुकानात किमती कमी करण्यापासून ते भाजी विक्रेत्याकडून मोफत कोथिंबीर आणि मिरची मिळवण्यापर्यंत तुम्ही होम मेकर्सवर बिनधास्तपणे विश्वास ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व काही स्वस्त दरात मिळेल. फक्त बार्गेनिंगच नाही तर तिची स्मार्ट शॉपिंग स्किलही वाखाणण्याजोगी असते. ती पहिल्या दुकानात जाऊन कधीही काही खरेदी करत नाही, तर तिकडे जाऊन किमतीची तुलना करते आणि नंतर उत्तम किमतीची खरेदी करते. कमी किमतीत चांगल्या गोष्टी आणण्याची ही जी स्किल आहे, ही फक्त गृहिणींकडेच असते. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाहुणचार करणं आणि हे जे कौशल्य आहे, हे फक्त गृहिणींमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. पण आताच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर लोकांमधून पाहुणचार करणं हा जो गुण आहे हळूहळू नाहीसा होत चाललेला आहे. आता लोक नेहमीच काही समारंभ साजरे करताना दिसतात. परंतु गृहिणींची ही खासियत असते, त्यांना आवडो वा न आवडो घरी आलेला कोणाचाही ते कधीही अनादर करत नाहीत. पाहुणचाराची त्यांची सवय आणि आवड या दोन्ही गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. घरी आलेला पाहुणा, सिलेंडर पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय, उन्हाळ्यात घरासमोरून येणारा फेरीवाला अशा कोणालाही गृहिणी नाश्ता आणि पाणी द्यायला विसरत नाहीत. वेळ कोणतीही असो, घरी आलेल्या पाहुण्याचे हसतमुखाने स्वागत करणे हे जे कौशल्य आहे, हे फक्त आणि फक्त गृहिणींकडेच दिसून येतं. कारण की अतिथी देवो भव ही गोष्ट लहानपणापासूनच ती तिच्या घरातून, तिच्या आईकडून, आजीकडून शिकून आलेली असते. त्यामुळे या अशा गोष्टी आणि हे असे कौशल्य तिला जन्मजातच अवगत असतात, असं म्हणायला काही हरकत नाही. हे 5 महत्त्वाचे गुण प्रत्येक गृहिणीमध्ये आहेत आणि असायलाच हवेत. याच गुणांमुळे गृहिणी आपल्या घराला सावरत असते. आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. वेळप्रसंगी आपल्या छोट्या-मोठ्या बचतीतून आपल्या घराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. सोबतच आपल्या घरी आलेला प्रत्येक पाहुणा हा हसतमुखाने पाहुणचार कसा घेईल याकडे तिचा जास्तीत जास्त कल असतो. त्यामुळे गृहिणींनो, असं जेव्हा आपल्याला कधी वाटतं, की मी फक्त गृहिणीच आहे, मी फक्त घरातच बसून असते, मी कोणताही आर्थिक हातभार लावत नाही, असं जेव्हा आपल्या मनामध्ये येतं ना, तर या सगळ्या गोष्टी आठवा आणि समाधानाने, शांत मनाने डोळे मिटून थोडासा स्वतःबद्दल विचार करा. तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये खूप सारे असे पॉझिटिव्ह गुण दिसतील आणि त्याबद्दल तुम्हाला एक आत्मिक समाधान देखील मिळेल. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.